आज इथे मी क्रिस्पी वेज चीजी टिक्की बनवणार आहे। टिक्की बनवण्याकरता सर्वात आधी कुकरला 4 बटाटे उकडून घेतले। दुसरीकडे चॉपरच्या साहाय्याने भाज्या सगळ्या चॉप करून घेतल्या। एकदम बारीक काही नाही आणि जास्त मोठ्याही नाही, मीडियम आकाराच्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या भाज्या ॲड करू शकता। नंतर यात चवीप्रमाणे मीठ, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चाट मसाला, हलकासा गरम मसाला आणि बाइंडिंग करता थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं। सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यावर त्याच्या मीडियम आकाराच्या टिक्क्या वळायला घ्यायच्या। टिक्क्या वळत असताना मध्यभागी चीज स्टफ केला आहे मी इथे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। टिक्की वळताना मध्यभागी चीजचे क्यूब टाकले आहेत। टिक्क्या वळून झाल्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी टिक्क्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे छान बाइंडिंग येते टिक्क्यांना। 15 ते 20 मिनिटांनंतर या टिक्क्या फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायच्या। आणि फ्राय करायला घेण्याकरता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, त्यामुळे मी कॉर्नफ्लेक्सचा चुरा बनवला मिक्सरला आणि तो वापरला आहे। एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं। कॉर्नफ्लोअरची एक पातळ स्लरी बनवून घेतली। सर्वात आधी टिक्की कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून नंतर छान कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यात कोट करून घ्यायची। कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यात कोट केल्यामुळेही छान असा ब्रेड क्रम्ससारखाच क्रिस्पीपणा येतो टिक्कीला। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान कॉर्नफ्लेक्सचा चुरा कोट करून घ्यायचा टिक्कीला। सर्व टिक्क्या छान कोट करून झाल्यावर मीडियम गॅसवर या टिक्क्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या। तळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपण मध्ये स्टफ केलेलं चीज बाहेर पडणार नाही, नाहीतर तेलात सगळं चीज फसफसून जातं आणि चीज फसफसल्यामुळे सगळं तेल खराब होऊ शकतं। त्यामुळे स्टफिंग करताना व्यवस्थित कराल। या टिक्क्या छान मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनिटं क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा मस्त छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर आला आहे टिक्क्यांना। तयार आहेत आपल्या क्रिस्पी आणि चीजी मस्त वेज टिक्क्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा टिक्क्या सॉससोबत सर्व करा। रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर करा।